भारतीय संविधानाच्या भाग 15 मध्ये कलम 324 ते 329 मध्ये निवडणुकांविषयी सविस्तर तरतूद केली आहे. निवडणूक आयोग हा घटनात्मक आयोग आहे. कलम 324 अंतर्गत सांगितलेले आहे की निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निर्देशन व नियंत्रण निवडणूक आयोगाच्या ठायी निहित करणे. तर संसदेच्या व प्रत्येक राज्याच्या विधानमंडळाच्या सर्व निवडणुकांकरता मतदार याद्या तयार करणे व त्या निवडणुकांचे आणि राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या पदांच्या निवडणुकांचे संचालन करणे, या कामांवर सुपरविजन करणे, डायरेक्शन करणे आणि कंट्रोल करणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. नंतर 325 अंतर्गत सांगितलेले आहे कोणतीही व्यक्ती धर्म, वंश, जात किंवा लिंग या कारणांवरून मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र असणार नाही किंवा त्या कारणावरून तिला खास मतदार यादीत समाविष्ट केले जाण्याची मागणी करता येणार नाही. नंतर आहे कलम 326 मध्ये लोकसभा व राज्याच्या विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाऱ्यांच्या आधारे होणे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की 18 वर्षानंतर आपण मतदान हक्क बजावू शकतो. असा कोणताही व्यक्ती ज्याच्यावर कायद्यान्वये अनिवास, मनाची विकलता, गुन्हा किंवा भ्रष्ट किंवा अवैध आचरण या कारणावरून अन्यथा अपात्र ठरलेली नाही, अशा प्रत्येक व्यक्तीस अशा कोणत्याही निवडणुकीस मतदार म्हणून नोंदवली जाणारी सर्व हक्क बजावता येतील. नंतर कलम 327 मध्ये आहे की विधानमंडळांच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार जो आहे तो निवडणूक आयोगास आहे. नंतर कलम 328 मध्ये आहे की राज्य विधानमंडळाच्या अशा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार सुद्धा निवडणूक आयोगास आहे. कलम 329 महत्त्वाचा आहे. विषयक बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास विरोध आहे. तर मतदारसंघाचे परिसीमन किंवा अशा मतदारसंघांमध्ये जागांचे वाटप यासंबंधी कलम 327 आणि कलम 328 अन्वये केलेल्या किंवा अभिप्रेत असलेल्या कोणत्याही कायद्यांची विधिग्राह्यता कोणत्याही न्यायालयात प्रश्नास्पद करता येणार नाही. नंतर संसदेच्या दोन्हीपैकी किंवा कोणत्याही सभागृहाची अथवा राज्य विधिमंडळाच्या सभागृहाची किंवा दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाची कोणतीही निवडणूक समुचित विधानमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अन्वये तरतूद केली जाईल अशा प्राधिकाऱ्यांकडे व तशा रीतीने निवडणूक तक्रार अर्ज दाखल केल्याखेरीज प्रश्नास्पद करता येणार नाही. तर अशी जी आहे कलम 324 ते 329 पर्यंत आपल्याला ही कलमं बघायला मिळतात. कलम 324 मध्ये निवडणुकांचे अधीक्षण, निर्देशन, नियंत्रण सांगितलेले आहे. 325 मध्ये कोणतीही व्यक्ती धर्म, वंश, जात किंवा लिंग या कारणावर मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र होणार नाही किंवा खास मतदार यादीत समाविष्ट केले जाण्याची मागणी करता येणार नाही. नंतर 326 मध्ये आहे लोकसभा व राज्यांच्या विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाऱ्यांच्या आधारे केल्या जाणार आहे. 300 कलम लक्षात ठेवा. नंतर 327 मध्ये आहे की विधानमंडळांच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार. संसदेचा अधिकार कलम 327 विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत. 328 आहे राज्य विधानमंडळाच्या अशा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार. आणि 329 मध्ये आहे निवडणूकविषयी बाबींमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास विरोध. फार सोपं आहे लक्षात ठेवण्यास. पुन्हा रिव्हिजन करा म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यास सोपं जाईल. धन्यवाद.